जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची आणि प्रत्येक शेतकऱ्याला हवीहवीशी असणारी मागेल त्याला सोलर योजना या योजनेचं पोर्टल पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी सुरू झालेलं आहे. याचाच अर्ज कसा करावा याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मागेल त्याला सोलर योजनेच्या पोर्टलवरती यायचंय. याची डायरेक्टली लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण मुख्य प्रश्न, योजनेची माहिती, परिपत्रक, पुरवठादार माहिती, लाभार्थी सुविधा अशा वेगवेगळे ऑप्शन पाहू शकता आणि याच्याच अंतर्गत लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करावरती क्लिक करायचंय. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला अप्लाय आणि त्याच्या अंतर्गत करण्यात येणारा हा अर्ज दाखवण्यात आलेला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा हा अर्ज आहे. 3 HP, 5 HP, 7.5 HP साठी योजनेचं नाव दाखवलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात पहिलं आपल्याला निवडायचंय ते म्हणजे जिल्हा. आता याच्यामध्ये जिल्ह्याची यादी दाखवलेली आहे. सर्व जिल्हे आपण याच्यामध्ये पाहू शकता. आपण ज्या जिल्ह्यामधून असाल तो जिल्हा आपल्याला याच्यामध्ये निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेले तालुके आपल्याला दाखवले जातील. आपला जो तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे. त्याच्या अंतर्गत असलेली गावं आपल्याला दाखवली जातील. आपलं गाव निवडायचंय. गाव निवडल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन असणार आहे की हे गाव तुमचं डार्क वॉटरशेड मध्ये आहे. असेल तर पुढे काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि जर समजा नसेल तर तुम्ही रेग्युलर कसा भरू शकता हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. आपलं गाव निवडायचे. त्याच्यानंतर आपला जो काही जमिनीचा खाते नंबर असेल तो खाते नंबर आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे. खाते नंबरमध्ये क्रमांक असेल तो उपक्रमांक निवडायचा आहे. त्याच्यानंतर जमीन स्वतःची आहे का सामायिक आहे ते निवडायचे. याच्यानंतर जमीन स्वतःची असेल तर त्याच्यामध्ये जी काही जमीनधारकाची नावं आलेली असतील ती नावं आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील आणि याच्यामधून आपलं जे काही नाव असेल ते नाव आपल्याला निवडायचंय. सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक धारकांची नावं याच्यामध्ये दाखवली जातील. आता खातेधारकाचं नाव निवडल्याबरोबर त्या खातेधारकाच्या नावावरती किती जमीन आहे ते ऑटोमॅटिक टोटल एरिया ऑफ लँड एकरमध्ये दाखवलं जाईल. आता याच्यानंतर पुढची जे ऑप्शन असणार आहे ते म्हणजे खातेदाराचं पूर्ण नाव द्यायचे. आता खातेदाराचं नाव मराठीमध्ये आलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी इंग्रजीमध्ये पूर्ण आपलं नाव द्यायचंय. नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव असे तिन्ही नावं याच्यामध्ये पूर्णपणे भरायचे. याच्यानंतर लिंग, स्त्री पुरुष जे असेल ते आपल्याला या ठिकाणी भरायचे. 3 लिंग या ठिकाणी दिलेले आहेत, मेल, फिमेल अँड ऑदर. जर ट्रान्सजेंडर असेल तर ऑदर मध्ये आपण या ठिकाणी भरू शकता. याच्यानंतर कास्ट कॅटेगरी आहे, ओपन, SC, ST आणि OBC. याच्यामध्ये OBC असाल तर OBC सर्टिफिकेट असेल तर OBC करू शकता. जनरल असेल तर जनरल, SC आणि ST. OBC आणि जनरल साठी जो काही भरणा असेल तो सेम असेल. कोटा त्याचा फक्त सेपरेट आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID आपण या ठिकाणी देऊ शकता. याच्यानंतर पुढची जी ऑप्शन आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या पत्त्याची या ठिकाणी आपल्याला पत्ता द्यायचा आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही राहता रेसिडेन्शियल ऍड्रेस आपल्याला द्यायचा आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या घराचा पत्ता द्यायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे. याच्यामध्ये घर नंबर, लँडमार्क वगैरे दिल्यानंतर आपल्याला पुढे ऑप्शन आहे ते म्हणजे आपला आधार व्हेरिफिकेशन करण्याचे. आधार व्हेरिफिकेशन वरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी सहमत आहे वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर खाली एक आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर खाली आपल्याला आधार नंबर द्यायचा आहे आणि आधार नंबर दिल्यानंतर आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचंय. आधार नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. आलेला OTP आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. OTP टाकून एंटर करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपण टाकलेला OTP बरोबर असेल तर आपला OTP व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला असं दाखवलं जाईल. आता आपण आपल्या गावाचं नाव, आपला पिनकोड वगैरे सर्व माहिती टाकली, व्हॅलिडेट आधार केलाय. आपल्याकडे पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड नंबर देखील आपण या ठिकाणी देऊ शकता. आपलं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आधारनुसार जे नाव आहे ते नाव ऑटोमॅटिकली खाली घेतलंय. त्याच्यानंतर जेंडर जे आहे ते पण ऑटोमॅटिक खाली घेतलंय. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक खाली घेतलाय. ही माहिती आपली ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी अपडेट होते आपला आधार अपडेट झाल्यानंतर. आता याच्या पुढची जी माहिती आहे महत्वाची ती म्हणजे इरिगेशनच्या संदर्भातील आपल्याला सोर्स ऑफ इरिगेशन जे आहे ते या ठिकाणी विचारलं जाणार आहे. याच्यामध्ये काय आहे की तुमच्याकडे विहीर आहे का बोर आहे की काय आहे, तुम्ही कशा प्रकारे याच्यामधून तुम्ही ह्या सोलर पंप टाकणार, तुमचं इरिगेशन कशा प्रकारे करता. याच्यामध्ये विहीर आणि बोर साठी प्राधान्य आहे. तर विहीर असेल तर विहीर निवडा, बोर असेल तर बोर निवडा. इतरसाठी खूप साऱ्या कागदपत्राची प्रक्रिया आहे. इरिगेशन टाईप काय आहे, मायक्रो इरिगेशन आहे की मोकळे पाणी वगैरे, पाणी हार्ड आहे का सॉफ्ट आहे ते देखील निवडू शकता. इरिगेशन सोर्सची तुमच्या खोली काय, तुमची विहीर असेल तर विहीर किती खोल आहे, बोर असेल तर बोर किती खोल आहे, शेततळ असेल तर शेततळ्याची ही माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचं पावसाळ्यामध्ये किती पाण्याची खोली राहते ती माहिती द्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची किती खोली राहते ती द्यायची आहे. तुमच्याकडं शेततळ आहे का त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली, त्याच्याबद्दल द्यायचं. जर शेततळ असेल
तर येस करू शकता, शेततळ नसेल तर नो करता येईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे बोरवेल असेल तर बोरवेल किती त्याची रुंदी आहे, 6 इंची वगैरे वगैरे जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता, आणि नसेल तर तुम्हाला ते ब्लँक सोडायचंय. याच्यानंतर ऍग्रिकल्चर डिटेल, तुमच्या पिकाची माहिती द्यायची आहे. गेल्या हंगामामध्ये कोणतं पीक घेतलं होतं, या हंगामामध्ये कोणती पिकं घेतलेली आहेत, गेल्या वर्षी कोणती पिकं घेतलेली ती माहिती याच्यात विचारली जाईल. खरीप असेल तर खरीपची किती पिकं घेता, रबी असेल तर रबीच किती पिकं घेता, त्याची माहिती द्यायची. आता हा महत्वाचा विषय एक्झिस्टिंग फॉर्म डिटेल्स. मी तुम्हाला वरती सांगितलं होतं, जर तुमचं गाव डार्क वॉटर शेडमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करून डिझेलचे पर्याय निवडायचा आहे. आपण यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली आहे की जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक असाल तर कुठल्याही क्षेत्रात असो, डार्क वॉटर शेड किंवा इतर काही, तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जर डार्क वॉटर शेडमध्ये असाल तर तुम्हाला येस करून डिझेल आणि साधारण तुमचं वर्षाचं काय वापर होतोय, 500 लिटर 1000 लिटर, ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. आणि अतिशय महत्वाची अशी ऑप्शन आहे, जर तुमचं गाव डार्क वॉटर शेडमध्ये दाखवत असेल तर तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र जोडायचं नाही, फक्त या ऑप्शनला येस करून त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. आणि जर तुम्ही डार्क वॉटर शेडमध्ये नसेल आणि तुम्ही वापरत नसाल तर डायरेक्टली तुम्ही नो करून सोडू शकता. आता रिक्वायर्ड पंप डिटेल्स, तुम्हाला कोणता पंप पाहिजे, याच्यामध्ये रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता पंपचा टाईप विचारलाय, डीसी ऑटोमॅटिक आहे, सबमर्सिबल सरफेस सबमर्सिबल पंप येतात. याच्यानंतर वॉटर बेस पंप घ्यायचा आहे, त्याची 3 HP 5 HP, आपल्याला 5 HP सारखी जमिनीत आपण 5 HP घेऊ शकता. आपल्याला जर 3 HP घ्यायचं असेल कमी तर घेऊ शकता, जास्त घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं ते तुम्हाला मी खाली दाखवतो. आता महत्वाचा असा प्रश्न आहे, बऱ्याच जणांना या ठिकाणी प्रश्न पडतो की थ्रूपुट रिक्वायर्ड लिटर मिनिट किती टाकायचे या ठिकाणी. तर नॉर्मली 100 ते 150 लिटर प्रति मिनिट एवढा एक आउटपुट येतो आपल्याला 5 HP पर्यंत. काही काही पंप त्याच्यापेक्षा जास्तही आउटपुट देतात, पण नॉर्मली आपल्याला जो काही आउटपुट घ्यायचा आहे तो 100 ते 150 लिटर पर्यंत आपण या ठिकाणी घेऊ शकता. आपण 100 लिटर या ठिकाणी टाकलेलं आहे. आता आउटपुट लिटर टाकल्यानंतर तुम्हाला खालची जी एक महत्वाची जी ऑप्शन आहे ती म्हणजे बूस्टर पंपच्या संदर्भातील. मी तुम्हाला वरती सांगितलं होतं की तुम्हाला कमी क्षमतेचा पंप घ्यायचा असेल तरी घेऊ शकता, आणि जास्त क्षमतेचा पंप घ्यायचा असेल त्याच्यामध्ये बूस्टर पंपाचे ऑप्शन येते. पण इथं सूचना महत्वाच्या व्यवस्थित वाचा. जर या ठिकाणी तुम्हाला काही मोनोपोल हाईट वाढवायची असेल, बूस्टर पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍडिशनल चार्ज आहेत ते व्हेंडर कडून आकारले जातात. जसा 5 HP चा पंप आहे तर 5 HP पर्यंत सबसिडीवरच्या 2.5 HP ची जी किंमत असेल ती किंमत तुमच्याकडून आकारली जाईल, आणि ते शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाहीये. जर तुम्हाला जास्त सिंचन असेल, जास्त काही गरज असेल आणि घ्यायचाच असेल तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला मोनोपोल हाईट वाढवायची असेल, घ्यायची असेल तर तुम्ही येस करू शकता. बूस्टर पंप घ्यायचा असेल तर येस करू शकता. किती कॅपॅसिटीचं घ्यायचं आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या क्षमतेनुसार दाखवला जाणार आहे. तर तुम्ही कमी क्षमता जास्त क्षमता या ऑप्शनच्या माध्यमातून घेऊ शकता. मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की या ठिकाणी नो केलं तर ते तुमच्या फायद्याचं राहील, कारण पुढे जे असतात त्या किमती खूप साऱ्या जास्त लागतात. जास्त सिंचन असेल तर त्या ठिकाणी घेऊ शकता. बँक डिटेल हा देखील महत्वाचा असा पॉईंट आहे. याच्यामध्ये तुमच्या बँकेच्या डिटेल व्यवस्थित द्यायच्यात, कारण जर तुमचा अर्ज बाद झाला तर याच खात्यामध्ये तुमचे पैसे परत येतात. त्याच्यामुळे ही माहिती भरताना व्यवस्थित भरा. अकाउंट नंबर द्यायचा आहे, अकाउंट होल्डर नाव द्यायचंय, IFSC कोड टाकून सर्च बँक डिटेल करायचे, तर तुमच्या IFSC कोड नुसार बँकेची शाखा ज्या गावात असेल तो पत्ता ऑटोमॅटिकली या ठिकाणी दाखवला जाणार आहे. याच्यानंतर खाली तुम्हाला एक महत्वाचं असं विचारलंय ते म्हणजे MICR कोड. तुमच्या बँकेचा MICR कोड तुमच्या पासबुकवर असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही गुगलवरती तुमच्या शाखेचं नाव टाकून MICR कोड सर्च करून सुद्धा ते कॉपी करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ब्रँचचं नाव काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय. आता याच्या खाली ज्या काही सूचना येतात या सूचना तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करूनही वाचू शकता. अर्ज भरतानावरती मराठीचे ऑप्शन आहे. इंग्लिशमध्ये आपण पाहू शकता की मी हा पंप घेतोय त्याला मला 5% 10% भरायचा आहे. या सगळ्या ज्या काही अटी शर्ती आहेत, किती खोली आहे, सर्वे नंबर वगैरे, या सर्व मला मान्य आहेत आणि आपण ज्या तारखेला अर्ज भरतात त्याला आपण या ठिकाणी टिक करायचे. अर्थात या वरच्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत. आता याच्या खाली कागदपत्राची महत्वाची अशी ऑप्शन या ठिकाणी आहे. आता कागदपत्रामध्ये सर्व कागदपत्र तुम्हाला PDF फाईलमध्ये 500 KB आतील पाहिजेत. कागदपत्र जर मोठ्या साईजमध्ये असेल 7/12 वगैरे तर कॉम्प्रेस करा. त्याची साईज दिसेल अशा साईजमध्ये 500 KB पेक्षा कमी करायची. कॉम्प्रेस कसं करता येतं तर बऱ्याच साऱ्या वेबसाईट आहेत गुगलवरती, कॉम्प्रेस PDF म्हणून तुम्ही सर्च केलं तुम्हाला दिसून जातील. फाईल अपलोड करून ते कॉम्प्रेस करू शकता. याच्यामध्ये 7/12 तुमच्या बँकेचं पासबुक आणि तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो, अशा प्रकारची 3 कागदपत्र तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायची आहेत. आता खाली आणखीन 3 कागदपत्र दिलेली ती कोणासाठी येतात, याच्यामध्ये NOC डार्क वॉटर शेडसाठी. जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नसाल तर NOC, परंतु ही NOC आता मिळत नाहीये. त्याच्यामुळे डिझेल पंपचा ऑप्शन निवडला तर तुम्हाला हे काही खाली गरज लागणार नाही. याच्यामध्ये जर समजा तुमची विहीर सामायिक असेल
तर तुम्हाला एक 200 रुपयाच्या स्टॅम्पवरती बॉन्डवरती एक या ठिकाणी तुम्हाला NOC द्यावी लागणार आहे. जमीन सामायिक असेल तरी आणि विहीर सामायिक असेल तरी. आणि त्याच्या खाली तुम्हाला जर कास्टच्या अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर तो SC STच्या अंतर्गत जर कास्टचा अर्ज असेल तर तो अर्ज ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे. आता प्रमाणपत्र हे जोडण्याचे ऑप्शन झाल्यानंतर सगळी कागदपत्र तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येणार आहे खाली सबमिटचे. सगळी कागदपत्र भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश करू नका, तुम्ही सबमिट करू इच्छिता का अशा प्रकारे 2-3 वेळेस विचारलं जाईल, त्याला ओके करायचे. ओके केल्यानंतर तुमचा हा अर्ज सबमिट झालाय ड्राफ्ट स्वरूपामध्ये, म्हणजे आणखीनही तुमचा अर्ज पूर्णपणे भरलेला नाही. आता अर्ज कधी पूर्ण भरणार तर तुम्ही पेमेंट केल्यानंतर खाली ऑप्शन आलेली आहे प्रोसीड टू पेमेंट. प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यासाठी जे काही पेमेंट भरावं लागणार आहे ते पेमेंट भरण्यासाठी दाखवलं जाईल. आता याच्यामध्ये तुमचा नंबर आलेला आहे, नाव आलेलं आहे, मोबाईल नंबर दाखवला आहे, डेट दाखवली, भरणा किती करायचा आहे, त्याची GST किती आहे, याच्यानंतर सर्व अटी शर्ती खाली परत दाखवल्या जातील आणि हे सर्व वाचून पाहूनच तुम्ही पेमेंटवरती पुढे जायचे. पेमेंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI अशा वेगवेगळ्या ऑप्शन आणि किती पेमेंट करायचे ते दाखवलं जाईल. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला जो गेटवे पाहिजे तो गेटवे घ्यायचा. UPI असेल UPI QR कोड पेमेंट करू शकता. पेमेंट करताना रिफ्रेश करू नका, घाई गडबड करू नका, बॅक करू नका. बॅक जर केलं तर पुन्हा तुम्हाला 24 तासामध्ये पेमेंट करता येत नाही. पेमेंट होईपर्यंत शांत ठेवा, कुठलं रिफ्रेश वगैरे काही करू नका. आणि पेमेंट झाल्याबरोबर सक्सेसफुली तुमचं पेमेंट झाल्याबद्दल राईट टिक करून तुम्हाला ऑप्शन दाखवली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा या वेबसाईटवरती अर्जाची सद्यस्थितीवरती क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला काही व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन असतील, पुढचे ऑप्शन असतील, ते हळूहळू पुढे येत राहतील. आणि जर तुम्हाला आता पेमेंट करायचं नसेल, तुम्ही जर ड्राफ्ट स्वरूपात अर्ज करून ठेवला असेल, तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही जर समजा दुविधा वाटत असेल तर तुम्ही पेमेंट केल्याशिवाय सुद्धा हा अर्ज थोडा ठेवू शकता. कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पेमेंट वगैरे करून पुढे अर्जाची प्रक्रिया पार पाडू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं तुम्ही या मागेल त्याला सोल पंप योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. मोठ्या प्रमाणात विचारलेली एक महत्त्वाची अशी माहिती होती जी तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.